Now, today we have seen the computer network. There are three types of a computer network. First is a local area network, second is a metropolitan area network, and third is a wide area network. Now, see the introduction to a computer network. A computer network is a set of connected computers. Computers on a network are called nodes. The connection between computers can be done via cabling, most commonly the Ethernet cable or fiber optic cable. There are various types of a computer networks are available. आपण कम्प्युटर नेटवर्कचा कुठे कुठे यूज करू शकतोय बघा. कम्प्युटर नेटवर्क कशाला म्हणतोय, जे की सेट ऑफ म्हणजे नंबर ऑफ पीसीलाच एक कनेक्ट करतोय आपण, सेट ऑफ अ कनेक्टेड टू नंबर ऑफ पीसी, म्हणजे त्याला काय म्हणतोय आपण, तर कम्प्युटर नेटवर्क म्हणतोय. मग कम्प्युटर नेटवर्क आर कॉल्ड नोड्स, म्हणजे काय म्हणतोय, कम्प्युटर नेटवर्कला आपण अजून काय म्हणू शकतोय, ज्या नोड्सच्या थ्रू आपण कनेक्ट करतोय त्याला पण काय म्हणतोय आपण, कम्प्युटर नेटवर्क म्हणतोय. The connection between computers can be done via cabling, most commonly the Ethernet cable or fiber optic cable. मग आता आपण काय करतोय, कनेक्शन बिटवीन कम्प्युटर, म्हणजे आता आपण काय करतोय, जे पण आपल्याकडे केबल आहे, फायबर ऑप्टिक केबल आहे, इथरनेट केबल आहे, वाया केबलिंग आहे, याच्या थ्रू काय करतोय आपण, नेटवर्कला काय करतोय, कनेक्शन करतोय. कम्प्युटरला कम्प्युटर इज कनेक्टेड टू नंबर ऑफ कम्प्युटर. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ अ कम्प्युटर नेटवर्क. मग आपल्याकडे किती टाईप्सचे कम्प्युटर नेटवर्क आहे, देर आर बेसिक 3 टाइप्स. फर्स्ट इज अ लोकल एरिया नेटवर्क. Local area network is a group of computers connected to each other in a small area such as buildings, office. आता काय होऊ शकतं बघा, लोकल एरिया नेटवर्कचा यूज कुठे कुठे होतोय, एखादा स्मॉल एरिया असेल, बिल्डिंग्स असेल, ऑफिस असेल, एखादी छोटीशी कम्प्युटर लॅब असेल, तिथे पण काय होतंय, तर लोकल एरिया नेटवर्कचा यूज होतोय. LAN is used for connecting 2 or more personal computers through a communication medium such as twisted pair and coaxial cable etc. आता बघा, LAN नेटवर्कचा यूज कुठे होतोय, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त कम्प्युटर जर आपल्याला कनेक्ट करायचे असेल तर आपण काय करतोय, तर LAN एरियाचा नेटवर्कचा यूज करतोय. पण त्याच्यासाठी जे कम्युनिकेशन मीडियम जे आहे, कोणते केबल्स यूज करतोय आपण, तर फर्स्ट इज अ ट्विस्टेड पेअर केबल अँड सेकंड इज अ कोएक्सिबल केबल. It is less costly as it is built with inexpensive hardware such as hubs, networks, adapter and Ethernet cable. बघा आता आपल्याला लोकल एरिया नेटवर्कचं जे आहे लेस कशी असणार आहे, त्याची लॅनची जे रेट आहे ती कशी असणार आहे, कॉस्टली असणार आहे. पण जर आपल्याला हार्डवेअरचे हब्स, नेटवर्क, ॲडॅप्टर जर केबलचे घ्यायचे असेल तर त्याची रेट कशी असणार आहे, खूप हाय असणार आहे. लॅन जर नेटवर्क घ्यायचं असेल तर त्याची कॉस्ट कमी असेल, पण जर आपल्याला हार्डवेअर पार्ट फॉर एक्झाम्पल हब्स असेल, नेटवर्क ॲडॅप्टर जर घ्यायचं असेल किंवा इथरनेटची केबल जर घ्यायची असेल तर आपण काय करतोय, त्याची रेट आपल्याला लॅनच्या हार्डवेअर पार्टची रेट कशी असणार आहे, तर हाय असणार आहे. नाव सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ लॅन. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ लॅन, इट इज अ प्रायव्हेट नेटवर्क सो अँड आउटसाईड रेग्युलेटरी बॉडी नेवर कंट्रोल इट. आता बघा इथे काय होतं, आपल्याला आपण काय करतोय, लॅन नेटवर्कचा यूज कधी करतोय, तर आपल्याला जर एखादं प्रायव्हेट सेक्टर आहे तर तिथे काय करतो आपण, याचा यूज जास्त प्रमाणामध्ये करू शकतोय. म्हणजे काय होतं, आउटसाईड म्हणजे काय करू शकतो, त्या नेटवर्कला आपल्याला जर कधी कंट्रोल करायचं काम पडलं तर आपण काय करू शकतोय, त्याला कधीही कंट्रोल करू शकतोय. लॅन ऑपरेट्स ॲट द रिलेटिव्हली हाय स्पीड कम्पेअर्ड टू अदर वॅन. म्हणजे लॅनची स्पीड जी असणार आहे, वॅनपेक्षा लॅनची स्पीड कशी असणार आहे, तर हाय असणार आहे. नाव सी द डायग्राम ऑफ अ लोकल एरिया नेटवर्क. फर्स्ट इज अ राउटर, स्विच, लॅन केबल, लॅपटॉप अँड नंबर ऑफ PC आर कनेक्टेड टू द स्विच. म्हणजे बघा आपलं काय केलं, आपण राउटरच्या थ्रू काय केलं, लॅनची केबल त्याला कनेक्ट केली. आपण त्या कनेक्ट केलेल्या स्विचला काय करतो, आपण नंबर ऑफ PC, जे लॅनची केबल आहे आपल्याकडे, त्या लॅनच्या केबल थ्रू काय करतो, आपण नंबर ऑफ PCला काय करतोय, तर लोकल एरिया नेटवर्क प्रोव्हाइड करू शकतोय. Advantages of a LAN. Computer resources like hard disk, DVD, ROM and printer can share local area network. बघा इथे काय होते, आपल्याला आपण ॲडव्हान्टेजेस काय आहे आपला, तर ॲडव्हान्टेजेस ऑफ अ लॅन काय आहे, तर कम्प्युटर रिसोर्स म्हणजे कुठे कुठे आपण लोकल एरियाचा नेटवर्कचा यूज करू शकतोय, तर DVD असेल, रोम असेल, प्रिंटर असेल,
तिथे काय करू शकतोय तर आपण लॅन नेटवर्कचा इथे यूज करू शकतोय. द सिग्निफिकंटली रिड्यूस द कॉस्ट ऑफ द हार्डवेअर परचेस. म्हणजे आता बघा आपल्याला जर याची कॉस्ट बघितली तर आपल्याला हार्डवेअरची कॉस्ट काय करावं लागणार आहे, आपल्याला परचेस करूनच ती घ्यावी लागणार आहे. यू कॅन इझिली ट्रान्सफर डेटा अँड मेसेज ओव्हर द नेटवर्क कम्प्युटर्स. आता जर आपल्याला लॅन नेटवर्कच्या थ्रू जर एखादा डेटा किंवा मेसेज जर पास करायचा असेल तर आपण काय करू शकतो, इझिली काय करू शकतो, त्या कम्प्युटर नेटवर्कच्या थ्रू लॅन नेटवर्कच्या थ्रू पास करू शकतो आहे. इट विल बी इझी टू मॅनेज डेटा ॲट ओनली वन प्लेस विच मेक्स डेटा मोर सिक्युअर. बघा आता काय होतं आहे, इट विल बी इझी टू मॅनेज म्हणजे काय होतं आहे, लॅन नेटवर्कचा जो पण डेटा आहे तो काय होतो आहे, इझिली मॅनेज होतो आहे वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे ओनली वन प्लेसमध्ये काय करू शकतो आपण हा डेटा मोर सिक्युअर. म्हणजे एखाद्या आपण फॉर एक्झाम्पल एखाद्या लॅबमध्ये जर आपण हा डेटा यूज करत असतो तर हा काय करतो आहे, आपल्यासाठी हा सिक्युअर डेटा राहणार आहे. लोकल एरिया नेटवर्क ऑफर द फॅसिलिटी टू शेअर अ सिंगल इंटरनेट कनेक्शन अमॉंग ऑल द लॅन युजर. आता काय होते बघा, फॅसिलिटी टू शेअर सिंगल इंटरनेट कनेक्शन अमॉंग द ऑल. म्हणजे जर आपण सिंगल एका पर्सननी जर लॅनचं नेटवर्क इंटरनेट कनेक्शन घेतलं आहे तर तो काय करू शकतो आहे, नंबर ऑफ जे आपल्याकडे युजर किंवा कोणी युजर वगैरे असतील तर तो काय करू शकतो आहे, त्यांना ते कनेक्शन प्रोव्हाइड करू शकतो आहे. Now see the disadvantages of a LAN. LAN will indeed save cost because of the shared computer resources, but the initial cost of the in installing local area network is quality is high. आता LAN कसं आहे, आपल्याला जर लॅन जर आपल्याकडे घ्यायचं असेल, लॅनचं नेटवर्क जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला त्याचे जे लॅनचं इन्स्टॉलिंग वगैरे करण्यासाठी जे पैसे लागणार आहेत, त्याची क्वालिटी वगैरे किंवा त्याच्यासाठी जी कॉस्ट लागणार आहे ती कशी असणार आहे, तर हाय कॉस्ट असणार आहे. द लॅन ॲडमिन कॅन चेक पर्सनल डेटा फाईल्स फॉर एव्हरी लॅन युजर, सो इट डज नॉट ऑफर गुड प्रायव्हसी. बघा आता लॅनचा जो ॲडमिन असणार आहे तो काय करतोय, जो पण नंबर ऑफ जर त्याच्याकडे नंबर ऑफ युजरनी तो डेटा जर कनेक्ट केला असेल, लॅनचं कनेक्शन जर त्यांना प्रोव्हाइड केलं असेल तर काय ॲडमिन काय करू शकतोय, तर त्या दुसऱ्यांचा पण जो डेटा आहे तो काय करू शकतोय, चेकआउट करू शकतोय. हा डिसएडव्हान्टेजेस कशाचा आहे, तर लॅनचा आहे. Now second is a metropolitan area network. A metropolitan area network is a network that covers a larger geographical area by interconnecting a different LAN to from a larger network. आता मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क कुठे यूज होते, आपला तर जो आपला जिओग्राफिकल एरिया असणार आहे तिथे काय होतं आहे, आपला मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कचा यूज होतो आहे. फॉर एक्झाम्पल कुठे कुठे गव्हर्नमेंट एजन्सी यूज अ मॅन टू कनेक्ट टू सिटीजन्स अँड प्रायव्हेट इंडस्ट्री. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क कुठे कुठे यूज होत आहे, एखादं गव्हर्नमेंट असेल, इंडस्ट्री असेल, ऑर्गनायझेशन असेल, तिथे काय होतं आहे तर मेट्रोपॉलिटन एरियाचा नेटवर्कचा यूज होतो आहे. इन अ मॅन व्हेरियस लॅन्स आर कनेक्टेड टू इच अदर थ्रू अ टेलिफोन एक्सचेंज लाईन. फॉर एक्झाम्पल बघा, व्हेरियस लॅन कनेक्टेड काय करतायत, आपल्याला कनेक्टेड आहे, कशासोबत कनेक्टेड आहे तर त्या लॅनसोबत कनेक्टेड आहे. जर आपल्याला काही एक्सचेंज वगैरे करायचं असेल तर आपण काय करू शकतो, तर मॅन नेटवर्कचा पण तिथे काय करू शकतो तर यूज करू शकतो थ्रू द टेलिफोन लाईन. नाउ सी द एक्झाम्पल ऑफ अ मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. बघा मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क कुठे कुठे यूज होतं आहे, बिल्डिंग आहे, कॅम्पस आहे, रेसिडेन्शियल एरिया आहे, गव्हर्नमेंट बिल्डिंग आहे, तिथे काय होतं तर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कचा यूज होतो आहे. नाउ सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मॅन नेटवर्क. इट मोस्टली कवर्स टाउन्स अँड सिटीज इज द मॅक्झिमम 50 किलोमीटर रेंज. मॅन नेटवर्क किती किलोमीटर रेंजपर्यंत आपण यूज करू शकतो, तर 50 किलोमीटरपर्यंत आपण काय करू शकतो, तर मॅन नेटवर्कचा यूज करू शकतो. मोस्टली यूज मीडियम इन ऑप्टिकल फायबर केबल. आता जर आपल्याला मॅन नेटवर्क जर प्रोव्हाइड करायचं असेल तर आपण कोणत्या केबलचा यूज करतोय, तर ऑप्टिकल फायबर केबलचा काय करतोय आपण इथे यूज करतोय. डेटा रेट्स ॲडॅप्ट फॉर द डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग ॲप्लिकेशन. म्हणजे काय होतंय, याचं रेट असणार आहे ते कसं असणार आहे, हाय असणार आहे, पण डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटर आहे म्हणजे काय करू शकतो, एका वेळेस काय करू शकतो आपण नंबर ऑफ पर्सनला काय करतोय, डिस्ट्रीब्यूट करू शकतो. कोणतं नेटवर्क, तर मॅन नेटवर्क. Advantages of a MAN. It offer first communication using high speed
carriers like fiber optic cable. It provides the excellent support for an extensive size network and greater access to WAN. बघा आता ॲडव्हान्टेजेस काय आपल्याला ऑफर फास्ट कम्युनिकेशन. जर आपल्याला फास्ट कम्युनिकेशन करायचं असेल तर कशाच्या थ्रू होऊ शकते आपल्याला, आपण याच्यामध्ये फायबर ऑप्टिक केबलचा यूज करतोय म्हणजे आपल्याला मॅन नेटवर्क काय होऊ शकतं आपलं फास्टेस्ट कम्युनिकेशन करू शकतं किंवा हाय स्पीडमध्ये तो कम्युनिकेशन करू शकतोय. आणि मॅनचा बघा इट प्रोव्हाइड एक्सलंट सपोर्ट फॉर अन एक्सटेन्सिव्ह साईज नेटवर्क अँड ग्रेटर ॲक्सेस टू वॅन्स. म्हणजे बघा वॅनपेक्षा जास्त प्रमाणामध्ये कशाचा यूज होतोय तर मेट्रोपॉलिटन एरियाचा आपण काय करू शकतो जास्त प्रमाणामध्ये यूज करू शकतोय. द डुएल बस इन अ मॅन नेटवर्क प्रोव्हाइड अ सपोर्ट टू ट्रान्समिट डेटा इन बोथ डायरेक्शन कॉन्करंटली. आता मॅन नेटवर्क जे आहे तो जर आपल्याला डेटा ट्रान्सफर करायचा असेल वन लोकेशन टू अनदर तर काय करू शकतो तो कॉन्करंटली डेटा पण ट्रान्सफर करू शकतो कशाच्या थ्रू तर मॅन नेटवर्कच्या थ्रू. अ मॅन नेटवर्क मोस्टली इन्क्लूड सम एरियाज ऑफ अ सिटी ऑर एनी एंटायर सिटी. आता मॅन नेटवर्क कुठे कुठे यूज होते तर आपलं सिटी असेल किंवा एंटायर सिटीमध्ये एखाद्या बिल्डिंगमध्ये वगैरे किंवा रेसिडेन्शियल एरियामध्ये पण काय करतोय आपण मॅन नेटवर्कचा यूज करतोय. नाउ सी द डिसएडवांटेजेस ऑफ अ मॅन. यू नीड मोर केबल टू इस्टॅब्लिश मॅन कनेक्टेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आपल्याला काय डिसएडवांटेज काय आपल्याला जर मॅन नेटवर्क जर कनेक्ट करायचं असेल तर आपल्याला याच्यासाठी काय लागणार आहे केबल जे आहे जे आपल्याला फायबर ऑप्टिक केबल आहे याचा काय होतं जास्त प्रमाणामध्ये यूज करावा लागणार आहे म्हणजे जास्त प्रमाणात केबलची वायर आपल्याला लागणार आहे. इन मॅन नेटवर्क इट इज अ टफ टू मेक द सिस्टीम सिक्युअर फ्रॉम अ हॅक्युअर. म्हणजे बघा आता कसं आहे बघा हे मॅन नेटवर्क इज टफ टू मेक द सिस्टीम सिक्युअर फ्रॉम अ हॅकर. म्हणजे काय होऊ शकतं आपल्याला मॅन नेटवर्क काय करू शकतो एखादा जर हॅकर असेल तर काय करू शकतो त्या सिस्टीमला हॅक पण करू शकतो. हा मेन डिसएडवांटेजेस कशाचा आहे तर मॅन नेटवर्कचा आहे. सी द थर्ड नेटवर्क इज अ वाइड एरिया नेटवर्क. A wide area network is a network that extends over a large geographical area such as states or countries. The internet is the one of the biggest one in the world. A wide area network is widely used in the field of the business, government and education. आता वाइड एरिया नेटवर्क काय कुठे यूज होतं आपलं तर जिओग्राफिकल एरिया सच ॲज स्टेट्स अँड कंट्रीज. वाइड एरिया नेटवर्क काय नावावरूनच आहे की पुणे वर्ल्डमध्ये जे नेटवर्क यूज होते तर ते कोणतं नेटवर्क आहे आपलं तर वाइड एरिया नेटवर्क आहे. कुठे कुठे यूज होते तर स्टेट असेल कंट्री असेल तिथे कोणत्या नेटवर्कचा यूज करतोय आपण तर वाइड एरिया नेटवर्कचा यूज करतोय. द इंटरनेट इज द वन ऑफ द बिगेस्ट वन इन द वर्ल्ड. म्हणजे कोणतं आहे जे वाइड एरिया नेटवर्क आहे ते कसं आहे सगळ्यात मोठं नेटवर्क कोणतं असेल तर वॅन नेटवर्क असणार आहे. A wide area network is widely used in the field of business, government and education. कुठे कुठे यूज होत आहे एखादा बिझनेस असेल एखादं गव्हर्नमेंटचं ऑफिस असेल किंवा एखादं एज्युकेशनचं एखादं कॉलेज वगैरे असेल तर काय होतं आहे तर वाइड एरिया नेटवर्कचा इथे यूज होतो आहे. नाउ सी द डायग्राम ऑफ द वाइड एरिया नेटवर्क. बघा सिटी असेल गव्हर्नमेंट असेल कॅम्पस असेल किंवा एखादं एंटरप्राइजेस असेल तर तिथे काय होतं आहे तर वाइड एरिया नेटवर्कचं काय होतं इथे यूज होतो आहे. Characteristics of a wide area network. The software file will be shared among all the file users, therefore all can access to the latest file. बघा आता एखादी सॉफ्टवेअर फाईल असेल तर आपण काय करू शकतो वॅन नेटवर्कच्या थ्रू काय करू शकतो ती शेअर करू शकतो पण जी पण लेटेस्ट फाईल असणार आहे ती काय होती आपली शेअर होती इथे. एनी ऑर्गनायझेशन कॅन फॉर्म्स इट ग्लोबल इंटिग्रेटेड नेटवर्क युझिंग द वॅन. म्हणजे जर कोणते ऑर्गनायझेशन वगैरे असेल तर ते पण कोणत्या एरियाचा कोणत्या नेटवर्कचा यूज करतोय तर वाइड एरिया नेटवर्कचा काय करतोय इथे यूज करतोय. Advantages of a WAN. WAN helps you cover to larger geographical area, therefore business, office, suited at longer distance can easily communicated. आता बघा इझिली कम्युनिकेशन कशाच्या थ्रू होऊ शकतं लार्जर एरिया जर खूप मोठा एरिया असेल तर काय करतोय पूर्ण एरियाला कव्हर करण्याचं काम कोणत्या नेटवर्कच्या थ्रू होतंय तर वाइड एरिया नेटवर्कच्या थ्रू होतंय. कंटेंट डिवाइस लाईक मोबाईल फोन लॅपटॉप टॅबलेट कम्प्युटर गेमिंग अँड काउन्सिलिंग. कुठे कुठे ह्याला यूज होऊ शकतो फॉर एक्झाम्पल एखादा फोन असेल लॅपटॉप असेल टॅबलेट असेल कम्प्युटर असेल आणि गेमिंग काउन्सिलिंगसाठी पण आपण काय करू शकतोय वाइड एरिया नेटवर्कचा काय यूज करू शकतोय. डिसएडवांटेजेस ऑफ अ वॅन.
द इनिशियल सेटअप कॉस्ट ऑफ द इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी हाय. याची जे आपल्याला जर सेटअप घ्यायचं असेल, वाईड एरिया नेटवर्कचं जर आपल्याला सेटअप घ्यायचं असेल तर त्याची रेंज कशी असणार आहे, खूप हाय असणार आहे. इट इज डिफिकल्ट टू मेंटेन द वॅन नेटवर्क, यू नीड स्किल टेक्निक अँड नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन. आता जर आपल्याला हे वाईड एरिया नेटवर्क आहे ते काय आपल्याला सांभाळण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी कसं आहे, खूप हार्ड आहे. देर आर मोर एरर्स अँड इश्यू बिकम्स ऑफ द वाईड कव्हरेज अँड द यूज ऑफ द डिफरंट टेक्नॉलॉजी. आपल्याला बघा वाईड एरिया नेटवर्क पूर्ण वर्ल्डमध्ये यूज होते, त्याच्यासाठी आपल्याला काय होऊ शकतं, यामध्ये नंबर ऑफ इश्यूज, एरर आपल्याला काय करू शकतात, येऊ शकतात. कशामध्ये, तर वाईड एरिया नेटवर्कमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 टाईप्सचे नेटवर्क बघितलेत. फर्स्ट इज अ लोकल एरिया नेटवर्क, सेकंड इज अ मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क अँड थर्ड इज अ वाईड एरिया नेटवर्क. Okay, thank you.